असं मस्त सर्व हिरवं हिरवं झालंय यार सगळीकडे. 4-5 वर्षापूर्वी आमच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल, जे आता पुन्हा बघायला मिळतंय तुम्हाला. जोबा तिला म्हणले, अरे नवीन लग्न झालंय तुमचं, दे नंतर तो नाही करणार. आणि मी आणि कृतिका एक दुसऱ्याने बघायला तर नमस्कार तुम्हाला सगळ्यांना, कसे आहात? फर्स्ट क्लास. माझं नाव शरद आहे आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती. आणि मी आता ब्लॉगला सुरुवात केली तर आहे, म्हणजे खूप विचार करूनच केली. म्हणजे मगासपासून विचारच करतोय काय बोलू ब्लॉगमध्ये. तर आज आहे वेडनेसडे. मी लास्ट ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की मी अंबरनाथला येणार आहे आणि फॉर्च्युनेटली आज मला सुट्टी आहे. तर सुट्टी असल्याच्या कारणामुळे माझं 2-3 काम आहेत. मला बँकेत पण जायचंय, एक माझ्याकडे डीडी आहे तो डिपॉझिट करायचा आहे आणि मला कल्याणला ब्रांचला जावं लागेल. आणि तिकडनं म्हणजे आता मी तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, कार मी इथेच ठेवली आहे अंबरनाथला. तर आपली बाईक आहे जी आपल्याबरोबर जाणार आहे, म्हणजे मी आज तिला भांडुपला घेऊन जाणार आहे. तर याच्या अगोदर मी बँकेत जाणार, बँकेमधून घरी जाणार कल्याणला जेवणार आणि त्याच्यानंतर मी जाणार आहे भांडुपला बाईक घेऊन, कारण की बाईक लागते इकडे तिकडे जायला सारखं. सॉरी यार, मला थोडे बर्ब्स येतात. नॉर्मली कसं की रिक्षा म्हणजे रिक्षा सारखं मला रिक्षामध्ये जायला एवढं आवडत नाही. बाईक असेल ना म्हणजे आपण फ्रीली कुठे पण फिरू शकतो. आणि दुसरी गोष्ट अशी झाली जी मला तुम्हाला सांगायची होती. लास्ट संडेला आम्ही भांडुपला गेलो, ट्रेनने गेलो होतो. तर कृतिका आणि मी जसं ट्रेनमध्ये चढलो ना, तर एक वयस्कर काका आणि काकी बसले होते. तर कृतिकाने बॅग पकडली होती. तर मी कृतिकाला बोललो, प्लीज ती बॅग मला दे, मी वरती ठेवतो. तर ती माझ्याशी आर्ग्युमेंट करत होती तिकडे. म्हणजे आमचं तर आर्ग्युमेंट तिकडे चालू असतं. तर त्या आजोबाने ऐकलं. तर आजोबा तिला म्हणले, अरे नवीन लग्न झालंय तुमचं, दे नंतर तो नाही करणार. आणि मी आणि कृतिका एक दुसऱ्याने बघायला, नवीन लग्न आम्ही एवढे म्हणजे नवीन असे कवळे लग्न झालेले दिसत. म्हणजे कॉम्प्लिमेंट होता माझ्यासाठी, छान वाटलं मला. मी कृतिकाला बोललो, बघ अजून पण आपण नवीन म्हणजे जस्ट मॅरिड असे दिसतो. तर कृतिका म्हणते, ती मी दिसते, मी लहान दिसते ना म्हणून. मी हा भाई तूच चांगली दिसते, मी वाईटच दिसतो. तर ऑफिस चालू झालंय आणि सध्या तर टाइम नाही मिळत. ऍक्च्युली कसं होतं माहिती, खूप सकाळी लवकर उठायला लागतं आणि ऑफिसवर येतो तर मी खरंच थकतो. म्हणजे ट्रॅव्हलिंगचं थोडंसं माझं रुटीन तुटलं होतं त्याच्यामुळे. आणि वर्कआउट तर मी बिलकुल पण करू नाही शकत आहे. तर माझा असा प्लॅन आहे, कारण मी भांडुपला ना एक व्यायामशाळा बघितलेली आणि मी सुरुवात जिमिंगची एका व्यायामशाळेत म्हणजे सुरुवात केली होती. तर त्या व्यायामशाळेत मी जाणार आहे चौकशी करायला आज. विचार नाही कशी फीज आहे, म्हणजे एकदम काय व्यायामशाळा तुम्हाला सगळ्यांना माहित असेल, खूप असं एसी बेसी नसतं आणि ते बोलतात ना थोडा पॉश, एकदम नॉर्मल असते भाई. कसायचं बॉडीला जेवढं कसता येतं कसायचं. आणि खरं सांगू त्याच जागेवरती, अशाच जागेवरती बॉडी बनते. म्हणजे जे पण कोणी माझे व्हिडिओ बघत असेल नवीन मुलं, तर तुम्हाला खरंच एकदम म्हणजे बोलतात ना एकदम काय बोलतात ते यार, मला आता तो वर्ड नाही आता आठवत आहे. जर कोणाला आठवतं कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला एकदम तो फील आणि एक्सपिरियन्स घ्यायचा ना प्रॉपर बॉडी बिल्डिंगचा, असं जे आपलं इंडियन स्टाईल बॉडी बिल्डिंग आहे ना, ती व्यायामशाळेमध्येच करू शकता तुम्ही. आता तर मी जास्त वेळ नाही घेत. आता माझी बॅग बघा, इथे बॅग रेडी आहे. आणि मी हा जो ना आता ब्लॉग जो करतोय ना, मी हा तो ट्रायपॉड पकडून करते. मला घेतलाय त्याचा वापर तर केला पाहिजे. आणि अजून एक गोष्ट, कालपासून कोकण रेल्वेची तिकीट जी स्लॉट्स बुकिंग आहे ती ओपन झाली. तुम्ही तिकीट बुकिंग केली की नाही सांगा. आणि काल समीर जिजूंनी आम्हाला फोन केला, ते ट्राय करतोय पण त्याची झाली नाही. मम्मी पप्पांनी पण मला सांगितलं, मी पण ट्राय केली, नाही झाली. तर मम्मी पप्पा आय थिंक सो माझ्या काका काकींबरोबर एसटीनी जाणार आहेत विठ्ठलवाडीवरनं. माझं अजून नक्की नाही, कारण माझी सुट्टी नाही कन्फर्म नाही. जर माझं जसं पण होईल मी कदाचित लक्झरीनी जाईन जी भांडुपवर नसते, किंवा कारनी जाईन किंवा ट्रेननी जाईन. माझं काही नक्की नाहीये, पण गावी मी जाणार, ते कसं पण मी जाणार. ठीक आहे. तर आता डायरेक्ट तुम्हाला मी कल्याणला भेटतो आणि मग तिकडनं मी तुम्हाला डायरेक्ट भांडुपला भेटतो. चला. तुम्ही दिसत नाही, आम्ही रेनी सीझन वाली राईड. हे बघा, तुम्ही 4-5 वर्षापूर्वी आमच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल, जे आता पुन्हा बघायला मिळतंय तुम्हाला. आम्ही चाललोय ट्रॅफिक बघा. आणि हे कल्याण पासून ट्रॅफिक आहे म्हणून कार नाही काढत मी.
हे अडकून राहतात सगळे. एक काढायची म्हणजे ती रेनकोटची पॅन्ट पण 2 आहेत, पण तरी ती मी ठेवली आहे आणि फक्त पटापट जागा पडायला लागलाय. चलो लेट अस गो. 2000 years later. गुड इव्हनिंग सगळ्यांना. तर ब्लॉगची सुरुवात होते भांडूपवरून आणि जसं तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये बघितलं की आम्ही भांडूपला चाललोय बाईकने. पावसात भिजून आमची मस्त बाईक राईड झाली आणि इकडे स्टुडंट रेडी आहे, नॉट फॉर ऑफिस, फॉर व्यायामशाळा. व्यायामशाळा बोलून दाखव. व्यायामशाळा बोल. व्यायामशाळा. अरे व्यायामशाळेत जायचो आणि हा आम्ही. व्यायामशाळेत चाललेला आहे, भांडूपच्या व्यायामशाळेत चाललाय. तर आम्ही ब्लॉग सुरू नाही, मी करण्याचा ऑफिसवर आलो. मी 6 वाजून 10 मिनिटाला आलो ऑफिसवर Yes. आणि ही 8 वाजून 10 मिनिटांनी Yes. 2 तासांनी. मी 2 तासांनी आली आणि आमचं थोडंसं चहा नाश्ता झाला आणि आता व्यायामशाळेत त्या जायचं. सरांनी मला सांगितलं उद्या एक पाण्याची बाटली आणा आणि एक नॅपकिन. napkin. सॉरी पण काय झालं माहितीये, आणि हे Napkins नाही. कालच ठरवलं आणि कालच ऍडमिशन घेतलं व्यायामशाळेमध्ये. त्याच्यामुळे अरे बस. काय केलं ह्यांनी, नॅपकिन आम्ही काय सगळं घेऊन नाही आलो, मग ते भानशीरं घेऊन गेलंय आता. कांचीराम नाही, हे डीमार्टचं आहे ना. डीमार्टचं दाखवते तुम्हाला. ह्याला आम्ही भानशीर हा शब्द शुद्ध मराठी असू शकतो, पण ते म्हणजे न म्हणतात वापरलेले. आपल्या मराठी भाषेत वापरलेलं नाही ना. हे म्हणजे वापरलेलं नाही, कोरा. हा आता मला सॉरी. insult केलं. तर हे अशा टाईप वाले जे असतात ना New ते. एकदम ब्रँड. आता पण काय new- करू, उद्या घेऊन येईल मी आता. त्याला म्हणाले की मोठा टावेल तो पूर्ण उघडू नकोस, असा अर्धाच असा पूस. पण चल ठीक आहे. मी बघा, मी तुम्हाला एकदम एसी मध्ये जिम करताना पण बघितलंय. तर एक जर शरद पक्का कट्टर ब्लॉगर असेल तर तो आज नवीन इकडे एक शॉट घेईल. मी घेईन शॉट, मला काय प्रॉब्लेम नाही. पण आता ते कोणी म्हातारी गडगडली. म्हातारीला गडगून मला लेट झाला बघा, 8:30 झाले आणि मला उद्या परत दाखवते. सकाळी चल मी दाखवते तुला. बंद करा. हे बघ, शाळेत बॅग ना माझी जिमची यार, त्याला बरं हसायला नाही. येतं. त्याला जास्ती हसायला येतं. हा सर. बाय बाय बाय. आणि फायनली मी जिम मधनं नाही, व्यायामशाळामधनं आलो आहे आणि ती माझी बायको करत आहे जेवण. काय म्हणते का? बटाट्याची भाजी. बटाट्याची भाजी. आणि तुम्हाला सगळं असं वाटत तुम्ही दोघंच काय? मम्मी पप्पा कुठे गेले? शांतता आहे. सांगा कुठे गेली? मम्मी पप्पा गेलेत गावी. तुमचा फॅनचा आवाज आहे मॅडम, बंद करा प्लीज थोडा. आता बोला. तर मम्मी पप्पा दिसत नाहीयेत कारण मम्मी पप्पा गेलेत गावी आणि आहे इकडे भांडूपच्या घरात आमच्या दोघांचंच राज्य. राज्यवाज्य नाही, असं काही नाहीये, आम्हाला शांतच वाटतं. आम्हाला शरण घेतलं त्याने. म्हणजे आम्ही काय बोलतो का, आम्ही शरण? म्हणजे आपण इथे आलो ना. हा आपल्याला शरण घेतलंय. बरोबर बोलला. आणि मम्मी पप्पा गावी गेलेत काही कारणासाठी. 1-2 दिवसच गेलेत, म्हणजे फक्त मम्मी पप्पा नाही गेलेत ऍक्च्युली. मम्मी पप्पा, माझ्या 3 काकी आणि 2 आत्या असे सगळे मिळून गेलेत 1-2 दिवस काहीतरी म्हणजे गावी कार्य आहे म्हणून. आणि ते लगेच परत येणार आहेत उद्या. तर मग 2 दिवस आम्ही इथे जाऊ. म्हणजे आम्ही ऑलरेडी इकडे होतोच. आणि इकडनं ऑफिसला जायला पण बरं वाटतं. आणि ते पण तुझ्या बटाट्याची भाजी का करतेस तू? असंच आवडते मला. आणि बिचारीला सकाळी उठावं लागतं, माझा डब्बा करायला. मला सगळं ऑफिसमध्ये माझ्या मैत्रिणीमध्ये तुझ्या बायकोला लवकर उठायला लागत असेल ना, आता तुझं वर्क फ्रॉम होम बंद झालं तर. मी बोललो हो रे, पण काय करणार. तर तिला नाही बोलतो मी, पण ती ऐकतच नाही. ती 1 नंबरची ऐकतच नाही ना, बावट आहे. पण ठीक आहे, हे तुझं जळालं. तर मी फटाफट आंघोळ करतो आणि मग मी येऊन तुम्हाला किस्सा सांगतो, ठीक आहे? तोपर्यंत किस्सा बाकी आहे का? किस्सा सांगायचा था, मग मी येतो जरा पटापट. तू ते ट्रान्झिशन कर ना, लोक करतात ते. दुबई, बालीचे वेगळे थायलंडचे वेगळे स्पॉट्स. तू असं कर, इथून गेला अमरनाथ ट्रेन, इथून गेला मेट्रो, इथून गेला रिक्षा, जी पण मी भेटतात. अंबरनाथ का करू आता? मी असं भांडूप करीन ना. अंबरनाथ का करू? परत कर आता. पण ट्रान्झिशन करू. अशी ट्रान्झिशन केलं हे बघा, 1, 2. तर आमचं जेवण झालंय आणि इथे क्लिनिंग प्रोसेस चालू आहे. तर मगाशी तुम्ही सगळ्यांनी बघितलं की बटाट्याची भाजी बनवली होती आणि मी आंघोळ केली, मस्त फ्रेशनअप झालो आणि त्याच्यानंतर जेवलो. आणि आता जेवण झाल्यानंतर आता वेळ आहे कपडे इस्त्री करायची, म्हणजे शर्ट इस्त्री करणार आहे. जीन्स तर ऑलरेडी आहे माझी. आणि उद्या सकाळी ऑफिसला जायचं, म्हणजे मी अराउंड 6:40 इकडनं निघतो
ऑफिससाठी. आणि मी जसं मगाशी तुम्हाला सांगितलं, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती. बऱ्याच जणांना नसेल माहिती, पण मी माझ्या जिमची सुरुवात जी केली, हिंदी आलेलं आहे, सुरुवात जी आहे ना, अशी व्यायामशाळेतच केलेली आहे. आमच्या कल्याणला एक छोटीशी व्यायामशाळा होती, शिवसेनेने ओपन केली होती. ती शिवसेनेची व्यायामशाळा असं म्हणायचो आम्ही पहिले लहानपणी त्याला. लहान म्हणजे तेव्हा मी लहानच होतो, मी आता 8वीत होतो. मी जेव्हा 8वीत असताना मी वर्कआउट स्टार्ट केलं. आणि जो इनिशियल फेज होता ना, आता कोण लहान म्हणजे आता कॉलेज स्टुडंट बघत असेल माझा ब्लॉग, तर त्याला थोडं इन्स्पिरेशनसाठी सांगतो. कारण की ना, मी सुरुवात त्याच जिममधनं असे व्यायामशाळामधनं केलेली. आणि त्याच्यानंतर मी खूप भारी भारी जिममध्ये पण गेलो. मी गोल्ड्समध्ये वर्कआउट केलं आहे, पॉवर हाऊसमध्ये वर्कआउट केलं. हे सगळ्यात टॉप ब्रँड्स आहेत. आणि तिथे तुम्हाला लोक जज करतात. तुम्ही जर शूज एकदम नॉर्मल घातले, कपडे एकदम नॉर्मल घातले ना, किंवा नॅपकिन नसेल असं, तर लोक जज करतात, अरे या कोण आहे. पण आज जसा व्यायामशाळेत गेलो ना, म्हणजे लिटरली एंट्री मारतात ना, तर आम्ही पण आमच्या म्हणजे लहान जेव्हा व्यायामशाळेत व्यायाम करायचो ना, तेव्हा पहिले एंट्री करताना असं पाया पडायचो असं. तर आज मी ना बऱ्याच जणांना बघितलं, लोक पाया पडून असे व्यायाम करायला आतमध्ये येत होते. आणि कोणी कोणाला जज नव्हतं करत. म्हणजे मी जो कृतिकाने तुम्हाला दाखवला, तो भानशेरा बोलवते ना, तो नॅपकिन, तसा सेम नॅपकिन ना 5 जणांकडे होता. मी काउंटिंग केलं, 5 जणांकडे सेम कलरचा सेम नॅपकिन होता. तर मला असं वाटलं, अरे काय नाही, नॉर्मल आहे भाई, हे सब नॉर्मल आहे. आणि खरंच खूप भारी वाटलं. म्हणजे मी खरं सांगू ना, तिथे मी असे काही वयस्कर लोक पण बघितले, त्याची बॉडी एवढी मस्त म्हणजे दात पण 2-3 तुटले होते, पण बॉडी एवढी भारी होती ना. म्हणजे इथे लोक बऱ्याच भांडूमध्ये मी बऱ्याच जण बघितलं, बॉडी सगळ्यांची बरीच चांगली. तर आता मी व्यायामशाळा सुरू केली इकडे. आता आय होप सो ही मी कंटिन्यू करीन इकडे, कारण की मग कधी कधी इकडे करीन. आणि जर कधी जेव्हा वीकेंडला मी जेव्हा जाईन अंबरनाथ, तर अंबरनाथच्या आपल्या क्लब हाऊसच्या जिममध्ये. आणि आज मी एवढी खुश आहे त्याने जिम चालू केली आहे तरी सुद्धा, कारण की नाही व्यायामशाळेमध्ये जे मी तुम्हाला लास्ट टाइम सांगितलेलं, जेव्हा आम्ही 1 आठवड्यासाठी होते, मम्मीची तब्येत ठीक नव्हती, जेव्हा मम्मी ॲडमिट होती, आणि आम्ही थोडे दिवस तिकडे गेलो होतो, कारण मम्मी पप्पा एकटेच होते. त्यावेळेस त्याने फक्त 1 वीकसाठी त्याने 1300 रुपये दिले होते. तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल, आणि ब्लॉगमध्ये सांगितलेलं. पण आज तसं काही नाही आहे. माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला कळतं की मला खुशी झाली आहे ह्याने व्यायामशाळा चालू केले, कारण त्या व्यायामशाळेचे पैसे अवघे, म्हणजे ऑब्व्हियसली ते पण पैसे आहेत, पण खूप जास्त नाही. म्हणजे ठीक आहे, 500 रुपये पर मंथ. काकाने मला डिस्काउंट मध्ये तू 1000 रुपये पर्यंत 3 महिने देतो. मग तू 1000 रुपये भरलेस? नाही भरणार होतो, पण भरलेस? नाही शपथ नाही भरले. मी तिला बोललो की मी 1 महिना करतो कंटिन्यू, कारण मला माहिती आहे मी कंटिन्यू करेन की नाही. मी 1 मंथ करीन, आणि त्याच्यानंतर पण मी कंटिन्यू करेन. तर याच करून हा छोटासा ब्लॉग हा इथेच संपवतोय. सुरू केला होता अंबरनाथवरनं, एंड करतोय भांडूपला. बाय बाय. चिकनी वाटते आयफोनमध्ये ब्लॉग केला पाहिजे, आयफोन मी ब्लॉग नाही करत. तर याच नोटवरती हा ब्लॉग मी इथेच संपवतो. जर तुम्हाला सॉरी हे मी बोललेलो मी बोलणार नाही, तर थँक्यू सो मच. चला बाय.